हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आहे आमची इथं धोंड्याचा कार्यक्रम. म्हणजे आम्ही देवांसाठी धोंडे बनवले होते ॲक्च्युली आज. सो आज आम्ही कुठे जाणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे. तर आम्ही पुरणपोळी, कुरडई, पापड, भजे, आमटी वगैरे हे सगळं असं छान बनवलं होतं. आणि आम्ही निघालो होतो मोठा देवीला. तुम्ही ऐकलंच असेल, पाथर्डी तालुक्यामध्ये मोठा देवी म्हणजे खूप मोठं मंदिर आहे मोठा देवीचं. आणि खूप मोठा देवीचे हे जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवी स्थानांपैकी एक मानलं जातं. देवीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक इथे येतात. आणि तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही जेव्हा लास्ट टाईम मोठ्या देवीला येत होतो ना, तेव्हा ॲक्च्युली आमची गाडी इथेच बंद पडली होती. सो आम्हाला मग इथले जे आहेत प्रॉपर राहणारे, आम्ही त्यांना सांगितलं की आमची गाडी बंद पडली आहे. सो आम्हाला मोठ्याला जायचं होतं. आम्ही देवीसाठी नैवेद्य वगैरे घेऊन आलो होतो. तर इथल्या जे हॉटेलचे आहेत त्यांनी त्यांची टू व्हीलर दिली. तर आम्ही असे 4 होतो. तर त्यांनी एक त्यांची टू व्हीलर दिली आणि आणखी एक जण आले. तर मग त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो. तर मग येताना पण आम्ही आमच्या गावाकडचेच तिथे भेटले आम्हाला, देवीचे दर्शन घ्यायला आले होते ते पण. तर मग त्यांच्यासोबत आम्ही रिटर्न घरी आलो होतो. आणि गाडीला मग गॅरेजवाल्याला पाठवलं. मग त्यांनी गाडीचं काय झालं ते सगळं चेक केलं आणि मग गाडी घेऊन ते घरी आले होते. सो या टायमिंगला जेव्हा आम्ही त्या रोडवरून चाललो ना, आम्हाला ते लास्ट वेळेस जे घडलं होतं ते सगळं आठवलं की आपली गाडी इथेच बंद पडली होती. सो जे आजूबाजूला जे दिसत आहेत ते सगळे शॉप्स आहेत इथे खाली. आणि त्यानंतर देवी अशी डोंगरावरती आहे. तर हे खाली जे आहे ते शॉप्स आहेत. इथून कधी कधी काय सांगतात की इथेच पार्किंग करा, इथून चालत जा. बट आज लकीली त्यांनी वरती पण गाडी घेऊन जाऊ देत होते आम्हाला. सो आम्ही तिथे पावती वगैरे हे करावं लागतं. आणि त्यानंतर आम्ही असं वरती आलो होतो. खालून जर चालत यायचं म्हटलं ना, खूप दमतं. आणि खूप आता तर उन्हाळा आहे तर खूप म्हणजे ऊन पण होतं कडक. त्यामुळेच बहुतेक त्यांनी पण वरती गाडी घेऊन जायला परमिशन दिली आहे आता. तर हे असं काहीसं डोंगरावरती मंदिर आहे देवीचं. आणि खूप मोठं मंदिर आहे. इथे आल्यानंतर म्हणजे राहायची आणि जेवणाची पण उत्तम सोय आहे इथे. आणि देवीच्या मंदिरात गेल्यानंतर एवढं शांत आणि एवढं प्रसन्न वाटतं ना, खरंच तुम्ही नक्की एकदा या मोठ्या देवीला. हे अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यामध्ये आहे. मोठा गाव जे आहे तिथे आहे हे मोठा देवीचं मंदिर. आणि नवरात्रीला खरंच खूप गर्दी असते इथे. आणि खूप मोठी यात्रा भरते. आणि महाराष्ट्रातील खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे लोक येतात दर्शनासाठी. आणि देवी सगळ्यांना पावते, म्हणजे खूप नवस करतात इथे. नवस फेडायला पण येतात खूप. तर असं म्हणतात की खूप सगळ्यांना पावते देवी, नवसाला पावते देवी. सो आम्ही असं वरती आलो. आणि आज पण म्हणजे एवढी गर्दी होती, धोंड्याचा महिना असल्यामुळं भरपूर भक्त आले होते देवीला धोंडा घेऊन किंवा मग देवीची ओटी वगैरे भरायला. आम्हाला पण आज ओटी भरायची होती देवीची. सो आम्ही पण साडी वगैरे आणली होती देवीसाठी. मग आम्ही इथे वरती आलो. आणि इथे खरंच खूप छान सोय केली होती, कारण की उन्हाळा आहे ना, गरम होते ना. सो यांनी इथे वरती जसं थंड हवा येईल असं बसवलेलं होतं. ते आता दिसते की नाही माहीत नाही तुम्हाला व्हिडिओ. ते बघा, थोडंसं दिसते. छान अशी थंड हवा येत होती. त्यामुळे हे जे आहे हे मंदिरातला आतला भाग आहे. इथे छोटे छोटे देवींचे पण असे लावलेले आहेत, म्हणजे त्यांच्या पण मूर्ती लावलेल्या आहेत तिथं. तर आम्ही सगळे वरती आलो. आज म्हणजे नवरात्रीत तर खूप मोठी रांग असते. आज तरी एवढी गर्दी वगैरे नव्हती. तर इथं जे आहे, मी हे बघा ओटीचं सामान आणलं होतं. तर इथं पीठ आणि मीठ पण टाकतात. इथं त्याच्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे की इथं तुम्ही पीठ आणि मीठ, तिथं लिहिलेलं पण आहे इथे तुम्ही पीठ आणि मीठ टाकू शकता म्हणून. तर मग आम्ही पीठ आणि मीठ आणलं होतं, ते पण आम्ही तिथे टाकलं. आणि त्यानंतर मग आम्ही वरती गेलो मंदिरामध्ये. सो तुम्ही बघू शकता किती मोठं आणि किती छान मंदिर आहे हे. ॲक्च्युली जेवढं बाहेरून छान दिसतं आहे तेवढंच आतमध्ये पण खूप छान आहे मंदिरामध्ये. तर ही पहिली पायरी, इथे आम्ही दर्शन वगैरे घेतले. आणि त्यानंतर आम्ही निघालो वरती देवीच्या दर्शनासाठी. आम्ही वरती आलो होतो आणि आता डायरेक्ट देवीचं दर्शन होतं आहे. कारण की आज धोंड्याचा महिना पण आहे, पण एवढी गर्दी नव्हती, थोडीशी आहे. कारण की नवरात्रीत खूप गर्दी असते, म्हणजे उभं राहायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. हे बघा देवीचं मंदिर, बघा किती छान सजवलं आहे देवीला. किती सुंदर दिसते ना देवी. खूप छान मंदिर आहे हे. तुम्ही नक्की या एकदा इथे दर्शनासाठी.
सो आम्ही इथे आलो, मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आणि देवीची ओटी पण भरायची होती. सो मग हे जे सगळं सामान आणलं होतं मी देवीच्या ओटीसाठीचं, हे तिथे जे ब्राह्मण म्हणजे पुजारी असतात ना त्यांच्याकडे दिले. मग ते बोलले की आम्ही त्यांना बोललो की ही साडी देवीला म्हणजे नेसवा म्हणून. तर ते बोलले की ॲक्च्युली 6 वार साडी आहे, देवीला 9 वार साडी लागते. तर आम्ही बोललो आम्हाला पाहिजे होती नाही का, म्हणजे देवीला नेसून आम्हाला फोटो वगैरे घ्यायचा होता, आम्हाला पाठवा तुम्ही फोटो. ते बोलले नाही होणार त्याच्यात, कारण की 6 वार साडी देवीला आम्ही नेसवतच नाही. तर मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन इथे खाली आलो. तर खाली शॉप्समध्ये थोडीशी आम्ही शॉपिंग केली, म्हणजे कॅप्स वगैरे घेतल्या. आता उन्हाळा आहे ना म्हणून कॅप घेतली. आमच्या घरात छोटं बेबी आहे त्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही रिटर्न घरी आलो. आता रस्त्याचे काम चालू आहेत ना, एवढे खड्डे झालेत ना खूपच. तर आमच्या घराच्या तिथं खूप खड्डे वगैरे झाले होते. सो असं आम्ही घरी आलो आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. छान असं पुरणपोळी, आमरस वगैरे खाल्लं. आणि असा होता माझा आजचा दिवस. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.